करण्यात आले। या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जहीर हारून शेख आणि हयात हारून शेख अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत। भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अपहरण झालेल्या मुलीचं 22 तारखेला लग्न आहे। दरम्यान आरोपीच्या आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथकं रवाना केली आहेत। काल हिंदू संघटनेनं पुणे सोलापूर महामार्गावर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला होता। आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचंही आयोजन करण्यात आलंय। यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगतापही उपस्थित राहणार आहेत। तसंच या घटनेच्या निषेधार्थ आज भिगवण शहर बंदची हाक देण्यात आली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर काल जी घटना भिगवणमध्ये घडली त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे। युवती आई आणि भावासोबत गाडीवरून जात असताना 2 इसमांनी अडवलं, तिच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यांचं जे आहे ते अपहरण करण्यात आलं। ही धक्कादायक घटना घडल्यानंतर जी आहे ती संतापाची लाट या भिगवणमध्ये उसळली। रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी नागरिकांनी ठिय्या दिला होता। त्यानंतर काही काळ जो आहे तो पुणे सोलापूर महामार्ग देखील अडवून धरण्यात आला होता आणि या ज्या आहे त्या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हजेरी लावणार असल्याचं जे आहे ते सांगितलं जाते। कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, भिगवण, इंदापूर। दरम्यान या सगळ्या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जहीर हारून शेख आणि हयात हारून शेख या 2 युवकांनी, या 2 आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 31 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत। विविध टोलनाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे। दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही टिपू सुलतान वाद इतक्यात शमण्याची चिन्ह नाहीयेत। मुळात हा विषय मालेगावात